महाड तालुक्यातील चांडवे टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष करण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टोल विरोधात आंदोलन करण्यात आले। एक राज्य एक टोल या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असून 24 तासात एकदाच टोल आकारण्यात यावा आणि त्यानंतरचे सर्व टोल माफ करण्यात यावेत अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। सरकारकडून वाहन चालकांची टोलच्या माध्यमातून लूट होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। एका प्रवासात अनेक ठिकाणी टोलसाठी वाहनांना थांबवले जाते आणि वारंवार टोल वसूल केला जातो असा आक्षेप आंदोलकांनी घेतला। स्वातंत्र्यदिनी टोलपासून आझादीची मागणी करत ही लढाई महाडमधून सुरू झाली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला। गरज पडल्यास ही लढाई दिल्लीपर्यंत नेण्याची तयारी असल्याचेही आंदोलकांनी सांगितले। या आंदोलनाला युवक, विद्यार्थी, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची सरकारकडे एकच मागणी आहे की एक राज्य एक टोल। याचा अर्थ हा आहे की एका दिवसाला आम्हाला 24 तासामध्ये फक्त एकच टोल लागला पाहिजे, जेणेकरून काय होईल की एक टोलची पावती फाडली की पुढचे जेवढे टोल आहेत तेवढे सगळे आम्हाला माफ करण्यात यावे। ही सरकारकडे आमची पहिली प्रमुख मागणी आहे आणि ही सरकारकडे आम्हाला असं वाटतंय की सरकार आम्हाला लुटते, 4-4 टाइम आम्हाला थांबवते, 4-4 टाइम आमच्याकडनं बळजबरी टोल घेते। हे काय आम्हाला बरोबर वाटत नाहीये। यासाठी आज आम्ही हे आंदोलन करतोय। आज आपल्याला देश आपला स्वातंत्र्य झाला, तसंच आम्हाला या टोल पासून आजादी पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आणि सरकारने आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी हीच एक विनंती आहे। एक राज्य एक टोल, एक राज्य एकच टोल, एक दिवस एक टोल, एकच दिवस। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं धोरण काय असणार आहे? पुढचं धोरण असेल की आम्ही ही आमची जी लढाई आहे ही आम्ही चालूच ठेवणार आहे। ही लढाई मग आज महाडमध्ये चालू झालेली आहे, या रायगडमध्ये चालू झालेली आहे। ही भले दिल्लीपर्यंत जायला लागलं तरी आम्ही दिल्लीपर्यंत जायची तयारी आहे आमची। जे आज आमच्या करणदादांनी युवा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी जो हा प्रश्न मांडलाय तो खरंच लक्ष वेधून घेण्यासारखं आहे की आज ह्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं। आज आमच्या इथे पेन तालुक्यामध्ये जे वडखल आहे तिथे तर नवीन ब्रिज बांधलं पण त्या ब्रिजचं स्लॅब कोसळलेलं होतं। आज तिथे खूप मोठी जीवितहानी होणार होती पण ती वाचली आणि त्यांनी काय केलं, हे सारवासारव करण्यासाठी रात्रीच्या रात्री तो खड्डा बुजून टाकला की कोणाला समजू नये। मग आज हे काय चाललंय, पण आमच्या करणदादांनी आज प्रत्येकाचे डोळे लक्ष वेधून घेतले की काय चाललंय हे, इथे टोल कसे घेतात, लोकांची लुटमार कशी करतात। ही थांबलीच पाहिजे। ही जर थांबली नाही तर आमचं पुढच्या वेळी खूप मोठं आंदोलन असेल आणि आम्ही हा आता इशारा देतोय। खास कारण म्हणजे असं आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि उपस्थित शिवधन मतदारसंघाचे आमचे अध्यक्ष संताजी पवार साहेब, आमचे पोलादपूरचे अध्यक्ष आहेत, पेन तालुक्याचे अध्यक्ष आहेत, आमचे महिला आहेत। आम्ही आज हा गोरगरिबांचा विचार करून आज आम्ही आंदोलन केलं आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने। कारण या देशामध्ये जी लूटमारीचा बाजार जो चाललेला आहे राज्यामध्ये, हा खरोखर गोरगरिबाला हातात झोली येण्यासारखा आहे। कारण एक गाडीवाला जर त्याच्या घरी जर 4 परिपंच असतील तर त्याची गाडी एक त्याच्यावर कमवणार 1000 रुपये आणि टोलला का जाणार 1500 रुपये, त्याच्या घरी मुलाबाला काय खाणार आणि गाडीचे हप्ते काय देणार। आज हा हायवेचा काम जवळजवळ 16-17 वर्षे काम चालू आहे। ह्याच्यामध्ये किती लोकांची जीवहानी झाली गेलेली आहे। आज 8 दिवस आधी पोलादपूरमध्ये एक बाईकवाला, भले आई वडिलांचा एकुलते असेल, त्यांचा जीव गावला सर, कितीतरी जीव गेलेले आहेत। तवेरा गाडीतले 7 जण खराब झालेले आहेत पोलादपूरमध्ये, पण अनेक किती घटना घडलेल्या आहेत। जवळजवळ हा हायवेचा काम चालू झाल्यास जवळजवळ 700 ते 800 माणसांचा अपघात झालेला आहे ऍक्सिडेंट मध्ये। त्याला कारण या रोडाचे ठेकेदार जे आहेत ते मेन नितीन गडकरी साहेब आहेत। त्यांनी करामध्ये लोकांवर लक्ष दिला पाहिजे आणि कोणत्या आधारित हा हायवेचा मार्ग काम झाले पाहिजे। आज त्याच ठिकाणी समृद्धी महामार्गाचं काम झालेला 600 किलोमीटरचा रोड तो एवढ्या लवकर झाला। मग ह्या मुंबई ते गोवा हायवे का नाही झाला, त्याचं कारण काय? म्हणजे ह्याच्यामध्ये का आमदार खासदारांचा प्रॉब्लेम आहे का, कुठल्या कार्यकर्त्यांचा आहे का मंत्र्यांचा आहे? त्याचं कारण काय? आज सरकारने याला स्पष्टीकरण करून दिला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुमित्राताई आहेत, उपमुख्यमंत्री, ह्या लोकांनी याच्यावरती लक्ष घालून हा रोडाचा काम कधी काली झाला पाहिजे।
याच्यामध्ये लोकांची बरीच जीव खाली गेलेली आहे. आता सामान्य कार्यकर्ता लोक आंदोलन नाही तर काय करणार? टोल नाका कुठून 10 टोल नाका बांधणार? आज सोलापूर एक हवेचा पकडला तर कमतीत कमी 4,500 रुपये खाली टोल नाका जातोय. इंधनवाढीला एवढे पैसे नाही टोल नाका जात आहेत. एखादा घरी जर कुठला वाडीवाला निघाला जर पंढरपूर ठिकाणी तर त्याच्या खिशामध्ये जर 5,000 रुपये असेल तर तो आणणार कुठलं वरचे पैसे? या सरकारने यांच्यावर अग्रणी नम्र विनंती आहे की ह्याच्यावर लक्ष घालून एकच टोल नाका ठेवावा ही आमची त्यांच्याकडे नम्र विनंती आहे. नाही तर आम्ही पुरा महाराष्ट्रभर आंदोलन छेडत राहू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने.